काय मोरबी राजा नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, मी आलो आहे आज इथे केसरी गावामध्ये. केसरी म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील केसरी गाव. तर या केसरी गावामध्ये KSR ग्लोबल ॲक्वेरियम म्हणूनच एक आहे. तर त्या ठिकाणी आम्ही आलो आहे. तर मी आणि माझा मित्र दोघेजण इथे आलो आहेत. तर आता बराच वेळ झाला, आम्ही निघालो होतो संध्याकाळी 5 वाजता, 5-6 वाजता. आता येईपर्यंत आम्हाला एक 1.5 तास तरी झाला, 1.5-2 तास झाले इथे. तुम्हाला दाखवतो. तर इथे आणलेले जे काही पक्षी आहेत हे सगळे बाहेरच्या देशातले आहेत. हा इमू आहे, हा ऑस्ट्रेलियन इमू आहे. तर रात्र फार झाले त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे, तरी तुम्हाला मी जवळ दाखवते. हा बघा, मोठा इमू. ही आहेत बदकं. पिंजरा असल्यामुळे प्रॉपर व्हिडिओ येत नाही इकडे. काय आणि ही आहे कोंबडीची जात आहे, ब्रह्मा कोंबडी. मोठी कोंबडी आहे ही, अमेरिकन कोंबडीची जात आहे. हे बघू शकताय बघा. याची जर पूर्ण माहिती हवी तर इथे ते माहिती पण दिलेली आहे त्यांनी. म्हणजे ज्या ठिकाणी जे पक्षी आहेत त्यांची पूर्ण माहिती या ठिकाणी दिली आहे. तर हा एकंदरीत तिकडचा परिसर आहे. संध्याकाळची वेळ असल्यामुळे आता कोण नाही आहे. जास्त गर्दी ही रविवारचीच असते, कारण रविवारची सुट्टी असल्यामुळे बरेच लोक हे येत असतात. तर हा माझा मित्र आणि मी दोघे आता आम्ही इथे आलो. आता फक्त इथे फिरणारे फक्त आम्ही दोघेच जण, बाकी कोण नाही इथे, कारण आम्हाला यायला लेट झालाय. मी आलो इथे आलो. म्हणजे साधारण एक 9 असतील येईपर्यंत. हे आहे झुलतं फुल. हां हां, जाऊया रे वरती. हो हो हो. होय, हे काय कर माहिती आहे, चला, तो फोनवर बोलतोय त्यामुळे आपण जाऊया वरती. इकडून पुलावरून बऱ्यापैकी इकडचा एरियामधला भाग दिसतोय. तर बऱ्यापैकी संध्याकाळ झाली, रात्र व्हायला आली आहे, तर त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही. इकडे खाली पाणी आहे. भारी वाटतं रे. अरे वाटतं ना. चल मग 100 रुपये कमी करा. आपण काय करू? थोडक्यात राणीची बागा नाही रे. राणीच बघा. हे कसले पक्षी आहेत दिली नाही माहितीची रे. छान आहेत ना. भारी.
कबूतर आज ए ते दोन्ही थंडेल ते बघ कोपऱ्यात बसण्याचा हाय जॅग काय याचं ना हेज हॉग काय नाव आहे याची रे युरोपियन प्राणी आहे हो. अजून तोंडा दाखव ना तोंडाला पुरे नाही दोघांनी गेलो आतमध्ये शुगर ग्लाइडर मुंगूस कुठला भारी ना ह्यो मासो हा ना लाकूड ठेवल्यावर ते वाटतं म्हणजे त्याची हालचालच नाही असं तसंच आहे बघ ह्यो त्या का बघता झाला आता आम्ही चाललो आम्ही खरा इकडचं खरं आकर्षण म्हणजे फक्त आता फिश ॲक्वेरियमच आहे एकदमच भारी आहे बाकी बघण्यासारखे पण इथे बराच काय काय आहे पण रात्रीच्या वेळी दाखवण्यासारखे इतकं काय नाही इकडे फक्त फिश ॲक्वेरियम सोडला तर
तर आजचा तुमका फिश एक्वेरियम कसं वाटलं, हे मासे बघून जर कसं वाटले व्हिडिओ नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडली तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.